भिवंडी तालुका भवाले गांव के वाकीपाड़ा में श्री किशन तुकाराम ढोले, श्रीमती सौ ताराबाई किशन ढोले, देवागुरु फाउंडेशन के संस्थापक अध्यक्ष सुजीत पप्या किशन ढोले, श्रीमती सौ अश्विनी सुजीत पप्या ढोले, देवागुरु फाउंडेशन के युवा अध्यक्ष अनुज देवा ढोले तथा ढोले परिवारों ने अपने निवास स्थान वाकीपाड़ा में प्राण प्रतिष्ठान के चतुर्थीय वर्धापन दिन 16 का आयोजन आज दिनांक 21 अप्रैल 2024 को बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर अभिषेक, महापूजा, महाआरती, हरिपाठ, कीर्तन, महाप्रसाद सहित विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया, जिसमें भारी संख्या में मान्यवर, नातेवाईक, मित्र मंडली व भवाले वाकीपाड़ा लोनाड़ परिसर के लोगों ने उपस्थित होकर श्री गुरुदत्त भगवान की दर्शन कर महाप्रसाद का लाभ लिया। एकैकाक्षरं पुंसा महापातकनाशनम् जिते ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येश सामर्थ्ये, जिथे मानवाला मिळे मोक्षदाता, तुझ्या पायरीसे सदा नम्र माथा धन्यवाद तुझे
जागी उभा सतत त्रिशूळ घेऊन या करी उभा असे भक्ताद्वारी भगवान स्वरूप सर्व श्रोतृवृंदांच्या चरणारविंदी नतमस्तक होऊन आपल्या या वाकीपाडा भवाडे या ठिकाणी धुळे परिवाराच्या या प्रांगणामध्ये सालाबादप्रमाणे दत्त महाराजांच्या वर्धापन दिनानिमित्ताने या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं। याही वर्षी मोठ्या उत्साहाने प्रेमाने आनंदाने तन्मन धनाने दत्त महाराजांचा वर्धापन दिन संपन्न होतोय आणि त्या निमित्ताने या कार्यक्रमाचं केलेलं आयोजन यथावत यथावकाश श्री गुरु कृपेने आपण या अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न करू आणि निर्धारित वेळेत ही सेवा चरणी समर्पित करू। विठ्ठल विठ्ठल सेवेकरता आपल्या पुढे सादर केलेला अभंग पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा 5 चरणांचा अभंग मी आपणासमोर गायलेला आहे। या अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा आहे, एकनाथ महाराज बोलतायत की दत्त महाराज कसे आहेत। एकनाथ महाराज म्हणतायत दत्त माझा दीनानाथ आहे, तो भक्तासाठी सतत उभा आहे। दत्त महाराजांच्या हातामध्ये त्रिशूळ आहे, तो उभा कुठे आहे तर भक्ताच्या द्वारात उभा आहे, दारात उभा आहे। महाराज म्हणतायत कपाळाला भस्म लावलेला आहे, रुद्राक्षाची माळ गळ्यामध्ये घातलेली आहे, जवळ कामधेनू आहे। एकनाथ महाराज म्हणतात त्या कामधेनूचा काय महिमा वर्णन करू आणि शेवटच्या चरणात एकनाथ महाराज बोलतायत जनार्दन स्वरूप दत्त माझ्या हृदयामध्ये। विठ्ठल यामध्ये शांतीब्रह्म एकनाथ महाराज दत्त महाराजांचं वर्णन करतायत। आपल्याला फक्त 1 तास सेवा करायची आहे, अगदी मन लावून कान सर्वांगाचे करून कीर्तन श्रवण करण्याचा प्रयत्न करा। एकनाथ महाराज हे वारकरी संप्रदायातील असे एक संत आहेत की काही संत शांत आहेत तर श्रीमंत नाहीत, काही संत श्रीमंत आहेत तर शांत नाहीत, काही संत श्रीमंतही नाहीत शांतही नाहीत, पण एकनाथ महाराज एक असे संत आहेत की ते श्रीमंतही आहेत आणि ते शांत सुद्धा आहेत। जगाचा मालक जो आहे त्याला जगन्नाथ म्हटलेला आहे, पण त्या जगन्नाथावर एक नाथ आहे, नाव एकनाथ। विठ्ठल सरस्वती आणि मी कधी येत नाहीये, पण सरस्वती आणि नाण्याचं काम आमच्या एका राजाने केलं। त्यावेळेला सरस्वतीला विचारते काय ग, म्हणजे मी जिथं राहते तू तिथं काय येत नाहीये। त्यावेळेला लक्ष्मीने उत्तर दिलं की बाबा तू कुठे ते माहिती नाही। त्या सरस्वती म्हणते मी ब्राह्मणांच्या घरी आहे। त्यावेळेस मी म्हणते मी ब्राह्मणाच्या घरी येत नाही, कारण आहेत। त्याचं पहिलं कारण सगळं टिपणाने म्हणजे अगस्ती ऋषीने माझ्या बापाचा एक गोड घेतला समुद्राचा, म्हणून मी ब्राह्मणांच्या घरी राहत नाहीये। बरं लक्ष्मी सांगते माझा भाऊ चंद्र त्याला बृहस्पतीने शाप दिला म्हणून ब्राह्मण घरी राहिये। लक्ष्मी सांगते माझा बरं का म्हणून मी ब्राह्मणांची राहत नाही। विठ्ठल ब्राह्मण एवढे कमवतात महाराज, विद्वान आहेत ते, सरस्वती त्यांच्या जिभेवर आहे, पण लक्ष्मी त्यांच्या घरी नसते महाराज, बरं का। पण या दोघींना एकत्र नांदव काम आमच्या एकनाथ महाराजांनी काय सांगावं महाराजांनी। एकनाथ महाराज जर कीर्तन उभे ना तर जगा मालक एकनाथ महाराजांच्या कीर्तन ध्रुव धरायला असायचे। एक महाराज प्रभूला बसले ना जगाचा मालक दारात राहून चोपदारगिरी करायचा। एकनाथ महाराज जर देवाच्या बसले ना तर महाराज जगाचा मालक एकनाथ महाराजांना चंदन उगाळून द्यायचा। एवढ्या अधिकाराचे एकनाथ महाराज दत्त महाराजांचं वर्णन करतात। विठ्ठल पहिल्यांदा
तुम्हाला या शब्दाचा अर्थ सांगतो. कोण अर्थ सांगतो? दत्त अधिक त्रय. बरं का, दत्त या शब्दाचा अर्थ आहे दान, आणि त्रय म्हणजे तिघांनी केलेलं दान म्हणजे दत्तात्रय, एक अर्थ. दुसरा अर्थ असा होतोय दत्त अधिक आत्रेय. बरं का, दत्त म्हणजे परब्रह्म आणि आत्रेय म्हणजे आत्री ऋषींच्या पोटी जन्माला आले म्हणून दत्तात्रय. जगाच्या महाराज महाराज असे आहेत, इतकेच गुरु केले महाराज. प्रत्येकाला सांगणं असं आहे की जो मनुष्य आहे तो कितीही जरी वाईट असला तरी त्यातला एखादा गुण जरी असा असतो की तो घेण्यासारखा असतो. म्हणून माणसांमध्ये वाईट गुण पाहण्यापेक्षा त्याच्यामध्ये एखादा चांगला जर गुण असेल ना तर तो पाहण्याचा प्रयत्न करा. जो जो दयाचा घेतला गुण तो तो म्या गुरु केला जाण, गुरुशी आले अपारपण जग संपूर्ण गुरु दिसी. जो मिळेल त्याच्याकडून काहीतरी चांगलं घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं दत्त महाराजांचं तुम्हाला आम्हाला सांगणं आहे. विठ्ठल आपण जर पाहिलं तर जगामध्ये 3 प्रकारचे देव आहेत. नंबर 1 ब्रह्म, नंबर 2 विष्णू आणि नंबर 3 भोलेनाथ. बरं, प्रत्येकाचे विचार भिन्न, प्रत्येकाचा आचार भिन्न आणि प्रत्येकाचे ठिकाण सुद्धा भिन्न भिन्न आहेत. पण या तिघांना एकत्र आणण्याचं काम अनसुया मातेने केलेलं आहे. महाराज ब्रह्मदेवाकडे कोणतं खातं आहे तर सृष्टी उत्पन्न करण्याचं खातं ब्रह्मदेवाकडे आहे. विष्णू देवाकडे कोणतं खातं आहे तर पालन पोषण करण्याचं खातं विष्णू देवाकडे आहे. आणि भगवान भोलेनाथांकडे कोणतं खातं आहे तर संवाराचं खातं भगवान भोलेनाथांकडे आहे. आणि का महाराज म्हणतात दत्त महाराजांकडे कोणतं खातं आहे तर दत्त महाराजांकडे दानाचं खातं आहे. विठ्ठल एवढे मोठे असणारे दत्त महाराज, एवढे अधिकाराचे असणारे दत्त महाराज आज एकनाथ महाराज या अभंगातून त्यांना माझं म्हणतात. अभंगाच्या पहिल्या चरणात दत्त माझा दत्त माझा दीनानाथ, पहिल्यांदा शब्दाचं थोडंसं चिंतन करूया. महाराज दत्त योगी आहे. पहिलं मेरू शिखरी योगी निराकारी मुद्रा अवधीची प्राणायाम बैसला. सांगू तुम्हाला महाराज स्नान करण्याकरता वाराणसीला जातात. दत्त महाराज करण्याकरता नागपूरला जातात का हो करता पुरी जातात. आणि दत्तांचं वास्तव महाराष्ट्रामध्ये दत्त महाराजांची काही प्रसिद्ध ठिकाण आहेत. औदुंबर तीर्थ आहे, क्षेत्र आहे. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे की नरसिंह आहे, माहूरगड आहे. बरं का, ही दत्त महाराजांची प्रसिद्ध ठिकाण आहेत. महाराज प्रसिद्ध ठिकाण आहेत. मग या दत्त महाराजांना एकनाथ महाराज या अभंगातून माझं म्हणतात. माझं आणि आमचं याच्यात फरक आहे. माझा या शब्दाचा अर्थ होतो जवळचा
आणि आमचा या शब्दाचा अर्थ होतो लांबचा. बरं, आपण जर आपल्या कुटुंबाचा परिचय करत असताना आमचं म्हणतो का माझं म्हणतो? बरं का, सतत त्रिशूळ घेऊन उभा असे भक्ताद्वारी. महाराज श्री दत्त महाराजांचं वर्णन करतायत. दत्त महाराज हे भगवान आहेत. दत्त महाराज श्री गुरु आहेत. म्हणून अशा दत्त महाराज जर आपण हृदयात ठेवलं तर आपल्या जीवनात सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून प्रत्येक त्याच्या हातामध्ये शस्त्र आहे. तसं दत्त महाराजांच्या हातामध्ये काय आहे? त्रिशूळ आहे. म्हणून दत्त महाराजांचं रूप जर आपण हृदयात ठेवलं तर आपलं कल्याण हे निश्चितच आहे. त्याचं चिंतन करा, तोच आपल्याला तारू शकतो आहे. त्याची आपल्यावर विशेष कृपा आहे. म्हणून सगळ्यांना विनंती आहे की आपल्या जीवनामध्ये सकाळी 15-20 मिनिटं द्या. फार ज्याच्याकडे वेळ आहे त्यांनी तासभर देवाचं चिंतन करा. संध्याकाळच्या वेळेला सगळ्या माता माऊली वर्ग तुम्ही काय करता? स्वयंपाक झाल्यानंतर आपल्या पोरांना एकत्र घेऊन हरिपाठ करण्याचा प्रयत्न करा, नामस्मरण करण्याचा प्रयत्न करा. होईल काय? आपलंही कल्याण होईल आणि आपल्या येणाऱ्या पिढीला देखील चांगले संस्कार लागले जातील. म्हणून येणारी पिढी आपली समृद्ध व्हावी, येणारी पिढी आपली संस्कारित व्हावी वाटत असेल तर आपल्याला देवाचं भजन नामस्मरण हे करणं अत्यंत गरजेचं आहे. हे आपण केलं तर पोरं करणार आहेत. लक्षात ठेवा, बापाने देवाला नमस्कार केला तर पोरगा नमस्कार करणार आहे. आईने जर देवाचं भजन केलं तर मुलगी सुद्धा भजन करणार आहे. पण हे आई वडिलांनी करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून सगळ्यांना माझी विनंती आहे, आपला जेवढा काळ आपल्याला भगवत चिंतनात खर्च करता येईल तेवढा खर्च करण्याचा प्रयत्न करा. दुसरा आपल्या जीवनात पर्याय नाही आहे. महाराज, पैसा कमवलेला इथंच राहणार आहे. जमीन आपण घेतलेली सगळी इथंच राहणार आहे. गाड्या घोड्या माड्या सगळ्या इथंच राहणार आहे. फक्त तुम्ही जीवनामध्ये चांगले केलेले कर्म तुमच्या सोबत येणार आहे. एक लक्षात ठेवा, इथं केलेले वाईट कर्म हे चुकत नाही बरं, प्रत्येकाला भोगावे लागतात. इथे तुम्ही कोणाला तरी हाक माराल पण परलोकाला जाताना यमराजा आणि तुम्ही दुसऱ्या कोणाला हाक मारून तिथं जमत नाही. तुमच्याकडे जर पुण्याची सामुग्री असेल, तुमच्याकडे जर नामस्मरणाची सामुग्री असेल, तुम्ही कोणावर उपकार केले असतील, तुम्ही कोणाला मदत केली असेल तर नक्कीच तुम्ही यमराजाला सांगू शकता, अरे मी कीर्तन ऐकलेलं आहे, मी नामस्मरण केलेलं आहे, मी भजन केलेलं आहे, तुझी काय हिंमत मला हात लावण्याची. एक लक्षात ठेवा, जर तुम्ही भजन केलं असेल तर यमराजा तुम्हाला काहीही करू शकत नाहीये. म्हणून प्रत्येकाने प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपण वेळात वेळ काढून भगवत चिंतनाकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. ही सगळ्यांना मी विनंती करतो. म्हणून या ठिकाणी खरं तर आजचा दिवस हा सगळ्यांकरता बिझी शेड्यूल आहे. सगळ्यांकरता म्हणजे अनेक ठिकाणी कार्यक्रम आहेत, हळदीचे आहेत, लग्नाचे आहेत. म्हणून प्रत्येकाला त्या ठिकाणी जाणं गरजेचं आहे. पण या परिवाराचं प्रेम असल्यामुळे आणि लोकांना इथेही येणं फार गरजेचं आहे. म्हणून बरीचशी मंडळी या ठिकाणी आलेली आहे. आम्ही सुद्धा हा निर्णय दुपारी घेतला 7 ते 9 कीर्तनाचा, नाहीतर पत्रिकेवर 9 ते 11च कीर्तन आहे.
ज्या वेळेला पप्याने मला फोन केला की बाबा रे आपलं कीर्तन जर लवकर घेतलं तर जमेल का? म्हटलं जमेल, काही हरकत नाहीये. मग हरिपाठ मंडळीला लवकर बोलवलं, टाळकरी मंडळीला लवकर बोलवलेलं आहे, स्पीकरवाले दादांना लवकर बोलवलं. पण बरं झालं ते लवकर आपण कार्यक्रम करून घेतला, म्हणजे त्यांनी सांगितलं की पुढे या मंडळीला जायला रस्ता मोकळा होईल आणि सगळ्यांना सगळे कार्यक्रम ऍडजस्ट करता येतील बरं का. त्यानुसार आजचा कार्यक्रम आपण 7 ते 9 या वेळेस घेतलेला आहे. म्हणून या परिवाराला द्यावी तेवढी धन्यता थोडीच आहे. मला वाटतं वाकीपाड्यामध्ये या परिवाराच्या दारात भरपूर कार्यक्रम होतात महाराज. गणपती बाप्पाच्या वेळेला कीर्तन, वर्धापन दिनाला कीर्तन, सगळीकडे कीर्तनच राहतं. म्हणून पुन्हा आमच्या आदरणीय हरिभक्त परायण किसन तुकाराम ढोले, हरिभक्ती परायण सौभाग्यवती ताराबाई किसन ढोले आणि या कार्यक्रमाचे आयोजक पप्प्या किसन ढोले, अनुज देवानंद ढोले यांच्याकडून या कार्यक्रमाचं हे केलेलं आयोजन मी परत आमच्या ढोळे परिवाराच्या वतीने दत्तप्रसादी हरिपाठ मंडळ सावतकर यांचे आभार मानतो. त्याच्यानंतर कीर्तन साथीला हरिभक्ती परायण आमचे गुरुनाथ दादा आहेत, प्रमोद महाराज आहेत, शशिकांत भाऊ आहेत, आमच्या लोणाळेकर ग्रामस्थांची मंडळी आहे, आमचे आदरणीय पंढरीनाथ महाराज आहेत, धनाजी महाराज आहेत, सावतकर बरीच मंडळी आहे. मला काही त्यांचं नाव थोडं माहिती नाही आहे. आमचे गोपीनाथ भाऊ आलेले आहेत, आमचे ज्ञानेश्वर दादा आहे, सुखदेव महाराज आहेत, आमचे पुरंदर महाराज आहेत, आमचे प्रवीण महाराज आहेत, अनेक ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि कीर्तन साथी करता पखावज वादक आमचे हरिभक्ती परायण दिलीप महाराज सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. म्हणून परिवाराच्या वतीने मी सगळ्यांना धन्यवाद देतो. तुम्ही या ठिकाणी आलात, या कार्यक्रमाची शोभा वाढवली. बरं का. एका जनार्दनी दत्त रूप असे भक्ताद्वारी दिगंबरा 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 वल्लभ दिगंबरा, हे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, 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 हे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. गजानन बाबा गजानन बाबा गजानन बाबा गजानन बाबा श्री गजानन बाबा यथामत यथाव. की एवढ्या वर्षानंतर तुम्हाला ही सतबुद्धी काय झाली आली, एवढ्या उशिरा का होईना, पण कार्यक्रम कीर्तन झालं पाहिजे हे तुमच्या मनात आलं, म्हणून तुम्हाला धन्यवाद देतो बरं का. आणि पुनशा पप्या ढोले यांना धन्यवाद देतो. खरं तर त्यांची कामं भारतभर चालूच आहेत, समाजाची सेवा करतायत. मग अनेक माध्यमातून ते समाजाला सहकार्य करतात, मदत करतात. ती पण एक समाजसेवा म्हणजे ती पण एक देवाची सेवाच आहे बरं का, देवाची सेवाच आहे. म्हणून देवा फाउंडेशनच्या वतीने भारतभर ते काम करतात आणि त्यांच्या कार्याला मी शुभेच्छा देतोय. भगवान दत्तात्रय महाराज त्यांच्या सोबत आहेत. त्यांनी हे जे हातात घेतलेलं काम असंच पुढे चालत राहू ही दत्त महाराजांची चरणी मी प्रार्थना करतोय की त्यांच्या कामाला पुढे गती मिळावी, त्यांना चांगलं आरोग्य मिळावं, त्यांना काम करण्याची बरं का जी काही प्रवृत्ती आहे ती त्यांची दृढ व्हावी, काम करण्याकरता त्यांना मोठ्या संख्येने पाठिंबा मिळावा
याच्याकरता दत्त महाराजांना मी प्रार्थना करतोय. पुनशामी पप्प्या ढोले यांना धन्यवाद देऊन या ठिकाणी मी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतोय. तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. तसेच हरिभक्त सावतकर स्पीकरवाले इकडे या. सगळ्यांनी प्रसाद घेऊन जा. या ठिकाणी सालाबाद प्रमाणे सुजित पप्प्या ढोले हे दत्त महाराजांचं वर्धापन दिन संपन्न करतात. या ठिकाणी महाराष्ट्रातून भाविक मंडळी दर्शनाकरता येत असते. परिसरातून ग्रामस्थ मंडळी सुद्धा या ठिकाणी दर्शनाला येतात आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी ते आयोजन करतात. सगळ्यांना महाप्रसादाची व्यवस्था असते. हरिपाठ कीर्तन हे सगळे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले जातात. देवा फाउंडेशनच्या वतीने भारतभर हे कामं चालू आहेत. मग रक्तदान शिबिर असेल किंवा गोरगरिबांना मदत असेल, सायकलीचं वाटप असेल. मी म्हणेन की पुढच्या त्यांच्या भावी वाटचालीला दत्त महाराजांच्या आशीर्वादाने त्यांच्या हातून अशीच कामं होत राहो. गोरगरिबांना मदत आणि भारतभर इतरांनाही सहकार्य त्यांच्याकडून हो ही दत्त महाराजांच्याने मी प्रार्थना करतो. आणि पुढे हे चांगलं काम ते असेच चालू ठेवतील आणि त्यांनी ठेवावं अशी मी त्यांना एक प्रकारे विनंती करतोय. एकैकाक्षरं पुंसा महापातकनाशनम्
जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य, जिथे मानवाला मिळे मोक्षगाथा, तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा. दत्त माझा दीनानाथ भक्ताला घे उभा सतत, त्रिशूळ घेऊन या करी उभा असे भक्ताद्वारी. Thank you.